आणि बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत। सुरुवातीलाच बातमी आहे संसदेची। संसदेचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू होतंय। या अधिवेशनात उद्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन या अर्थसंकल्प सादर करतील। अधिवेशनादरम्यान विरोधी पक्षांकडून नीट पेपर लीक, रेल्वे सुरक्षा आणि उत्तर प्रदेशात कावड यात्रेबाबत राज्य सरकारने घेतलेला निर्णय या मुद्द्यांसह इतर अनेक विषयांवर आक्रमक होण्याची शक्यता आहे। पावसाळी अधिवेशनापूर्वी काल केंद्र सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली होती। सत्ताधारी एनडीए मधील जेडीयू तर तटस्थ असलेल्या वायएसआर काँग्रेसने बिहार आणि आंध्र प्रदेशला विशेष दर्जा देण्याची मागणी केली आहे। तृणमूल काँग्रेस पक्ष या बैठकीमध्ये सहभागी झाला नाही, तर एनडीए मधील जितनराम मांझी आणि जयंत चौधरी हे सुद्धा या बैठकीला अनुपस्थित होते। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या बैठकीमध्ये समाजवादी पक्षाने कावड यात्रेचा मुद्दा उपस्थित केला। आजपासून सुरू होणारे संसदेचे हे अधिवेशन 12 ऑगस्ट पर्यंत चालणार आहे। यामध्ये एकूण 19 दिवस कामकाज होईल। विरोधी पक्षाकडून मात्र गदारोळ होण्याची शक्यता आहे। या अधिवेशनात आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर करतील, तर उद्या अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे। तर ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक होणार आहेत। अग्निवीर योजना, नीट पेपर लीक हा वाद चांगलाच संपूर्ण भारतात गाजतोय। तर दहशतवादी हल्ले जम्मू काश्मीरमधले प्रचंड वाढलेत। रेल्वे अपघात हे देखील मोठं प्रकरण, तर मणिपूर हिंसाचार हा सुद्धा मुद्दा उपस्थित केला जाऊ शकतो। हाथरस चेंगराचेंगरीचाही मुद्दा हाती घेत विरोधक आक्रमक होतील, तर कावड यात्रेचा मुद्दा सुद्धा विरोधकांकडून उठवला जाणार आहे। अधिक माहिती घेऊयात। रामराजे शिंदे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। राम, कोणकोणते महत्त्वाचे मुद्दे घेऊन अधिवेशन गाजेल? बिलकुल, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आपल्याला माहिती आहे नीटच्या परीक्षेच्या संदर्भातला मुद्दा जो आहे तो अतिशय तापलेला आहे। सुनावणी सुरूच आहे आणि देशभरातील लाखो विद्यार्थी संभ्रमात आहेत, तर हा प्रकरण घेतलं जाण्याची शक्यता आहे। दुसरं म्हणजे की पूजा खेडकर प्रकरण म्हणजे की यूपीएससी मधला जो सावळा कारभार आहे हा महत्वाचा मुद्दा आहे। त्यामुळे तरुणाईशी निगडीत, विद्यार्थ्यांशी निगडीत हे दोन महत्वाच्या संस्था आहेत, एक यूपीएससी आणि दुसरं म्हणजे की नीट। तर या संदर्भामधले महत्वाचे मुद्दे मांडले जाणार आहेत। राहुल गांधी यावर आक्रमक होणार असल्याची माहिती मिळते। तिसरा म्हणजे की हाथरस चेंगराचेंगरीचा पण मुद्दा आहे, तो सुद्धा घेतला जातोय। आणि चौथं म्हणजे की कावड यात्रेच्या संदर्भामध्ये जे आदेश काढले ते दुकानावर नाव लिहावं आणि त्यामुळे कुठेतरी धर्मामध्ये तेढ निर्माण होते, अशा प्रकारची भूमिका विरोधक घेणार आहेत आणि तो सुद्धा मुद्दा मानला जाणार आहे। अग्निवीर योजना असतील, रेल्वे अपघात असतील, मणिपूर हिंसाचार असेल किंवा जम्मू काश्मीरमध्ये आता वाढलेल्या दहशतवादाच्या कारवाया, तर या सगळ्या मुद्दे जे आहेत ते मांडले जाणार आहेत। त्यामुळे आता आणि त्याशिवाय आज आर्थिक पाहणी अहवाल मांडला जाणार आहे। त्यामुळे मग आर्थिक परिस्थिती कशी आहे देशाची हे संपूर्ण समोर येणार आहे। यामधले सुद्धा काही मुद्दे जे आहेत, इंडस्ट्रीच्या संदर्भातले मुद्दे, उद्योगाच्या संदर्भामधले मुद्दे जे आहेत ते मांडले जाणार आहेत आणि उद्या त्यानंतर अर्थसंकल्प मांडला जाणार आहे। त्यामुळे या मुद्द्याच्या भोवती हे संपूर्ण अर्थसंकल्पाचं अधिवेशन असणार आहे 12 तारखेपर्यंत। नक्कीच रामराजे, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।